इंधन टंचाईमुळे गॅसवर सुरू असलेलं अनेक जे उद्योग आहेत ते सध्या बंद पडतायत आणि याच पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील उद्योजकांसोबत बैठक घेतली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। इंधनाअभावी उद्योग बंद पडू नयेत ही आमची भूमिका आहे आणि युद्ध कायम राहणार नाही। या परिस्थितीमध्ये उद्योजकांना त्रास होऊ नये या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतलेले आहेत, अशी माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली। दरम्यान कोणतेही उद्योग आम्ही बंद पडू देणार नाही। इंधन टंचाई संदर्भात जिल्हाधिकारी आणि आयुक्तांसोबत बैठक घेऊ, तसंच उद्योजकांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन सुद्धा त्यांनी उद्योजकांना दिले। उद्योजकांनी असं सांगितलं की काही इंडस्ट्रीकडे 3 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 6 दिवसाचा आहे, काही इंडस्ट्रीकडे 12 दिवसाचा आहे। तर हा 3 दिवस, 12 दिवस, 15 दिवस हा माझ्या दृष्टीनं गौण विषय आहे। परंतु इंधन नसल्यामुळे इंडस्ट्री बंद पडू नये ही 100% आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही नक्की कार्यवाही करणार आहोत। आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, CP साहेबांना आणि जे गॅसचे अधिकारी आहेत त्यांना देखील या संदर्भामध्ये बैठक घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत। उद्या त्याच्यामध्ये बैठक होईल आणि कमीत कमी त्रास या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा आपल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या किंवा मराठवाड्यातल्या इंडस्ट्रीला होईल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशा मी सूचना केलेल्या आहेत। नाही, आता किती उद्योग आता मला उद्योग बंद पडल्याची कोणी यादी दिली नाही, परंतु ते उद्योग बंद पडू नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि काही जर किरकोळ पडले असतील तर ते सुरू कसे होतील हा प्रयत्न राहणार आहे।